नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागर चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो की कार्तिक आणि स्वातीचं लग्न कुठल्या मुहूर्ताला झालं होतं काय माहिती. तर इंद्रा म्हणत असते की मुहूर्त तुझ्या लग्नाचा सुद्धा काय होता ना हेही मला जाणून घ्यायचं आहे. आणि मला सांग सागऱ्या, जर मी पैसे कमवून आणले नाही तर तू मला या घरात राहू देणार नाही का. सागर म्हणतो की असं काय म्हणतेस तू. आणि मग इंद्रा सागरला सांगू लागते की तुझी ही बायको स्वातीला पैसे कमवायला सांगतीये, स्वातीला जॉब करायला सांगतीये. आणि जर स्वातीने या घरात पैसे कमवून नाही आणले तर स्वातीला काही घरामध्ये जागा मिळणार नाही का. परंतु मी म्हणते की तू जिवंत असताना, तुझा बापू जिवंत असताना माझ्या स्वातीला पैसे कमवायची काय गरज आहे. मुक्ता म्हणत असते की मम्मी, तुम्ही अर्थाचे अनर्थ करताय, उगाच या गोष्टीला फाटे फुटताय. तर इंद्रा म्हणत असते की काही फाटे वगैरे फुटत नाहीये. मुक्ता सागरला म्हणत असते की सागर, माझं तसं म्हणणं नाही आहे, मला फक्त असं वाटतं की स्वातीताईंनी स्वावलंबी व्हावं. सागर मुक्ताला म्हणतो की हे बघा, हा माझ्या घरातला मॅटर आहे, तुम्ही यात जर नाही पडला ना तर बरं होईल. असं म्हटल्यानंतर आता मुक्ता काहीही बोलत नाही आणि तिथून निघून जाते. तर मुक्ता आणि सागर दोघंही रूममध्ये असतात. मुक्ता जरा नाराजच असते. सागर म्हणतो की आज तुम्ही पाण्याची बाटली नाही भरून ठेवली. तर मुक्ता म्हणते की मला तहान लागेल तेव्हा मी स्वतः किचनमध्ये जाऊन घेईल. त्याचवेळी तिथे सई येते आणि सई मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई, अगं मला काहीतरी गोष्ट सांग ना, मला झोपच येत नाही आहे. सई म्हणते की परंतु तुम्ही अजून दोघं का झोपले नाही आहे, तुम्हाला पण झोप येत नाही आहे का. मुक्ता म्हणते की हो ना, मला पण झोप येत नाही आहे. तर मग सई म्हणते की चला आपण सर्वजण मिळून झोपूयात आणि मी तेव्हाच झोपेल जेव्हा तुम्ही मला गोष्ट सांगाल. मुक्ताचा हात धरून सई तिला आता बेडवर नेते. सागर आणि मुक्ताच्या मध्ये सई बसलेली असते आणि ती म्हणत असते की मला गोष्ट सांगा ना. तेव्हा मुक्ता सांगते की आज तुला ना तुझे पप्पा गोष्ट सांगेल, कारण दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकायला त्यांना जमतच नाही. सागर म्हणतो की कसं आहे सई, जर गोष्ट चांगली असेल तरच ऐकेल ना. मुक्ता म्हणत असते की गोष्टीची जरी सुरुवात चांगली नसली परंतु शेवट जर चांगला होणार असेल तर ती गोष्ट ऐकण्यात काय प्रॉब्लेम आहे. सागर सईला म्हणत असतो की सई, आता गोष्टीची जर सुरुवातच चांगली नसेल तर त्याचा शेवट कसा काय चांगला असेल सांग बरं. मुक्ता म्हणते की पण सई, आधीच कसं काय आपल्याला कळेल, आपण कसं काय जज करू शकतो, आपल्याला त्यासाठी पूर्ण गोष्ट ऐकावी लागेल, मग ती गोष्ट चांगली की वाईट हे कळेल ना. सई मुक्ता आणि सागरला म्हणत असते की तुम्ही दोघंच एकमेकांशी बोला ना, सारखं मलाच का सांगताय मध्ये बोलायला, तुमच्या दोघांचं भांडणं झाली आहेत का. सई म्हणते की तुम्ही मला गोष्ट सांगणार आहात की नाही. मुक्ता म्हणते की तुझा पप्पा नेहमी ग्रेटच असतो, त्यामुळे त्याच्याकडनंच गोष्ट ऐक. तर सागर आता सईला गोष्ट सांगत असतो आणि मुक्ता आता त्यांच्याकडे पाठ करून झोपलेली असते. सागर सईला गोष्ट सांगत असतो की एका रानामध्ये एक राजा आणि राणी राहत होते. एक राजा आणि राणी होते. त्यांच्या बागेमध्ये खूप झाडं होती, परंतु त्यांच्या एका झाडाला 2 फांद्या होत्या. झाड खूप मोठं होतं, त्याला फळं पण लागायची, परंतु एक फांदी होती ना ती किडलेली होती. राजाचं म्हणणं होतं की ती फांदी कापून टाकूया. राणीचं म्हणणं होतं की ती फांदी कापून कशाला टाकूयात, आपण त्याला पाणी घालूयात, म्हणजे ते झाड आधीसारखं पुन्हा बहरेल. आणि तरीसुद्धा अपयश आलं तर ती फांदी मोडून दुसऱ्या मातीमध्ये लावूयात, म्हणजे ते झाड इंडिपेंडेंटली वाढेल. सई झोपून गेलेली असते. सागर म्हणत असतो की पण इंडिपेंडेंटली का, त्या झाडाला मी काय इंडिपेंडेंटली वाढवून देऊ, मी आहे ना त्याची काळजी घ्यायला. मुक्ताने सुद्धा सागरची ही गोष्ट ऐकलेली असते. सागर मनात म्हणत असतो की सॉरी मुक्ता, आपल्या दोघांची विचार करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी आपला हेतू मात्र एकच आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि स्वातीचं भलं कसं करता येईल याचा आपण एकत्र विचार करूयात. सकाळी सकाळी मुक्ता तिचं आवरत असते. सागर मुक्ताला म्हणत असतो की आज तुमच्या महत्त्वाच्या अपॉइंटमेंट आहे का, सर्जरी वगैरे. तेव्हा मुक्ता सांगत असते की नाही, अपॉइंटमेंट वगैरे नाही आहे, परंतु मला क्लिनिकला तर जावंच लागेल. हा तुमचं काही महत्त्वाचं काम होतं का, असं घुमून फिरून बोलू नका, तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता. सागर म्हणतो की मग तुम्ही आज क्लिनिकला जाऊ नका. मुक्ता म्हणते की काय, क्लिनिकला जाऊ नको. सागर म्हणतो की हो, आज तुम्ही क्लिनिकला जाऊ नका, कारण आज आपण फिरायला जाणार आहोत. मुक्ता म्हणते की सईला न घेताच, सई आता शाळेत गेली आहे ना, आणि जर आपण दोघंच गेलो तर मग घरातले काय विचार करतील. सागर म्हणतो की काय विचार करणार आहेत, मी माझ्या बायकोसोबत जातोय आणि तसंही मी माझ्या प्रिय मैत्रिणीला रिक्वेस्ट करतोय की तिने माझ्यासोबत बाहेर फिरायला यावं. मुक्ता म्हणत असते की हो का, आणि तुमची मैत्रीण जर नाही म्हटली तर. सागर म्हणतो की मग मी तिला रिक्वेस्ट करेल. मुक्ताचा हात तो हातामध्ये घेत असतो आणि म्हणत असतो की प्लीज या ना माझ्यासोबत फिरायला. तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे, तुमची मैत्रीण तुमच्यासोबत फिरायला येईल. दोघांचं बोलणं सुरू असताना इंद्रा मोठमोठ्याने आवाज देत असते की सागऱ्या सागऱ्या. त्याच्यामुळे मुक्ता आणि सागर पळतच तिथे जातात आणि विचारतात की आई काय झालंय तुला. तेव्हा इंद्रा म्हणत असते की अरे स्वाती रूममध्येच नाही आहे, स्वाती माझी पळून गेली कुठेतरी. सागर म्हणत असतो की अगं असं का बोलते, तिचा फोन नाही लागत आहे का. इंद्रा म्हणते की त्याचा फोनसुद्धा स्विच ऑफ आहे, माझी स्वाती कुठे गेली काय माहिती, या घरामध्ये फक्त तिचा अपमान होत होता.
आणि बिचारी माझी पोर अपमान सहन करत होती. तिला वाटलं की आपल्याला वाईट वाटेल, आपल्यासाठी तिने सहन केलं. आणि ज्या घरामध्ये तिच्या नवऱ्याचा अपमान झालाय, तिचा अपमान झालाय, त्या घरात ती राहीन तरी कशाला. इंद्रा मोठमोठ्याने रडत असते. त्यामुळे मुक्ता तिच्या जवळ येते आणि म्हणत असते की मम्मी तुम्ही काळजी करू नका, स्वातीताईंना काही होणार नाहीये. तर आता इंद्रा जोरात मुक्तावर ओरडते आणि म्हणते की तू हात सुद्धा लावू नकोस मला, आणि माझ्या जवळ येण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस, आणि तुला तिची काळजी आहे असं नाटक तर अजिबातच करू नकोस. मला सगळ्या गोष्टी माहिती आहे. माझी स्वाती तुझ्यामुळे घर सोडून गेली, आता मी तुला सोडणार नाही. सागर म्हणतो की पुन्हा पुन्हा तेच काय चाललंय तुमचं, आणि बापूंना तो म्हणत असतो की तुम्ही स्वाती द्यायला फोन ट्राय करा. त्याच वेळी स्वाती तिथे भाज्या घेऊन आलेली असते. इंद्रा स्वातीला भेटते आणि म्हणत असते की कुठं होतीस ग पोरी, तुझा फोन सुद्धा लागत नव्हता, मी किती घाबरले होते. स्वाती म्हणत असते की अगं माझं घरात मन लागत नव्हतं, त्यामुळे भाज्या आणायला गेले होते, आणि असंही मी बसूनच असते ना घरामध्ये, आता शेवटी तुमच्या घरात राहायचंय म्हटल्यावर थोडा हातभार तरी लावता येईल असा विचार केला, असा मुक्ताला तिने टोमणा मारलेला असतो. इंद्रा म्हणते की खबरदार जर असं काही बोललीस तर, हे बघ पोराप्रमाणे पोरीचा सुद्धा तेवढाच घरावर अधिकार असतो, आणि हे तुझं सुद्धा घर आहे, आणि जोपर्यंत तुझा भाऊ या घरामध्ये आहे तोपर्यंत तुला काळजी करायचं गरज नाही. सागर आता स्वातीजवळ येतो आणि स्वातीला म्हणत असतो की स्वाती तू काळजी करू नकोस, तुझा भाऊ आहे ना तुझ्यासोबत, आजपर्यंत तू जशी या घरामध्ये राहत आली आहेस ना तशीच राहा. इंद्रा म्हणते की चला बसा बरं, मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. तेव्हा स्वाती म्हणते की मम्मी आजचा नाश्ता मी बनवते, आणि तू म्हटलीस ना हे घर माझं आहे तर मी बनवणार आज सगळ्यांसाठी. स्वाती सर्वांसाठी चहा बनवत असते. सर्वांसाठी चहा तिने भरलेला असतो, परंतु जो मुक्ताचा कप असतो त्या मुक्ताच्या कपमध्ये तिने पावडर मिक्स केलेली असते, आणि सर्वांना वेगळा चहा आणि मुक्ताला मुद्दाम तो पावडर टाकलेला चहा ती देते. इकडे सावनी विचार करत असते की आज पुन्हा एकदा ती मुक्ता जिंकली आहे, आणि कार्तिक तिच्यामुळे जेलमध्ये गेलाय. मला पाहायला लागेल त्या मुक्ताचं नक्की काय चाललंय, परंतु मी कसं काय बघू काय चाललंय तिकडे तर. आणि ती आधीला हाक मारते आणि आधीला म्हणत असते की आधी अरे तुझ्या स्कूलमधून फोन आला होता की तुला एक प्रोजेक्ट सांगितला आहे की आजचा माझ्या पप्पांसोबत असलेला दिवस, आणि ह्या पप्पांसोबत काय काय केलं ना या सगळ्या गोष्टी तुला त्यामध्ये लिहायच्या आहेत. मी हर्ष अंकलला सांगू का कॉल करून. तेव्हा आधी म्हणतो की हर्ष अंकलला कशाला, ते फक्त माझे अंकल आहेत, माझे पप्पा नाही आहेत. एक काम करतो मी सागर पप्पांना विचारतो. सावनी म्हणते की सागर पप्पांना, त्यांच्याकडे थोडी वेळ असणार आहे तुझ्यासाठी, तसंही त्याची दुसरी बायको परत आली आहे म्हटल्यावर तो तिच्यामध्येच बिझी असणार. आधी म्हणतो की नाही मम्मा असं नाही आहे, सागर पप्पा कितीही जरी बिझी असले ना तरीसुद्धा ते मलाच फर्स्ट प्रायोरिटी देतात. आधी म्हणतो की मी सागर पप्पाला कॉल लावतो. आता आदित्यने सागरला कॉल लावलेलं असतं. त्यावेळी मुक्ता देखील तिची तयारी करत असते, कारण सागरच तिला बाहेर घेऊन जाणार असतो. आदित्य सागरला म्हणत असतो की सागर पप्पा माझ्या स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट दिला आहे, आणि त्या प्रोजेक्टमध्ये दिवसभर पप्पांसोबत काय काय केलं आणि टाईम स्पेंड कसा केला हे सगळं त्याच्यामध्ये सांगायचं आहे. मग पप्पा तुम्ही याल ना, आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊयात, म्हणजे मला माझा प्रोजेक्टसुद्धा लवकर सबमिट करता येईल. आता सागर मोठ्या प्रश्नामध्ये पडलेला असतो की काय करू मी आता, म्हणजे मी आता मुक्तालाही सांगून ठेवलेलं आहे. सागरने कॉल म्यूट केलेला असतो. मुक्ता सागरला विचारत असते की काय झालं सागर. तेव्हा सागर म्हणत असतो की ॲक्च्युली एका प्रोजेक्टसाठी आदित्यला माझी गरज लागणार आहे, त्यामुळे तो मला तिकडे बोलवतोय. तर मुक्ता म्हणत असते की एवढंच ना, मग तुम्ही एक काम करा, तुम्हीच त्याला घरी बोलवा ना, आपण सगळं काहीतरी छान करूयात त्याच्यासाठी. मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागरला खूप बरं वाटतं, आणि सागर लगेचच आधीला सांगतो की हो आधी तू घरी येऊन जा, हे सगळे आहेत, आपण इथेच एन्जॉय करूयात. आदित्य म्हणतो की ठीक आहे पप्पा चालेल. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे स्वातीने जे कपमध्ये पावडर मिक्स केलेली असते, आणि त्या कपातला चहा मुक्ताने पिलेला असतो, त्यामुळे मुक्ताच्या अंगावर लाल रंगाचे रॅशेस आलेले असतात. स्वाती मनामध्ये म्हणत असते की तू माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलंय, मग मी कशी काय स्वस्थ बसणार. आधी सावनीला म्हणत असतो की मम्मी तू मी सई आणि पप्पा हे आपण एक फॅमिली का नाही होऊ शकत. सावनी म्हणते की तुझं तुझ्या पप्पावर खूप प्रेम आहे ना, मग सांग तुझ्या पप्पाला त्या मुलीला डिवोर्स द्यायला. स्वातीचा पुन्हा एकदा प्लॅन हाच असतो. मुक्ताच्या चहामध्ये ती पावडर मिक्स करत असते, ज्यामुळे मुक्ताला रॅशेस ऑलरेडी आलेले असतात, आणि त्याचवेळी मुक्ताने स्वातीला ते करताना बघितलेलं असतं, आणि स्वातीला तिने रंगेहात पकडलेलं असतं, त्यामुळे स्वाती प्रचंड घाबरते. तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.